6 ऑक्टोबरच्या पहाटे 2:30 वाजता दिल्लीतील तर्मापूर येथील गांधी विहार भागात 4थ्या मजल्यावरील खोलीत अचानक आग लागल्याची माहिती पोलिसांना मिळाली. रामकेश मीना वय फक्त 28 हा युवक आगीत जळून मृत अवस्थेत सापडला. तो UPSCच्या तयारीसाठी दिल्लीमध्ये राहत होता. प्राथमिक तपासात ही घटना शॉर्ट सर्किट गॅस गळतीमुळे लागलेली आग असल्याचं दिसून आले. मात्र रामकेशच्या चुलत भावाला ही कथा पटली नाही. त्याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार आग लागण्याच्या अगोदर 2 व्यक्ती त्या इमारतीत प्रवेश करताना थोड्याच वेळात एक तरुणी देखील बाहेर पडताना CCTV फुटेजमध्ये दिसत होती. ही तरुणी म्हणजेच रामकेशची लव्ह इन पार्टनर अमृता चौहान होती. अमृता ही उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथील रहिवासी असून ती फॉरेन्सिक सायन्समध्ये BSc शिकत आहे होती. या वर्षी मे महिन्यात ती दिल्लीला आली आणि रामकेश सोबत राहू लागली. सुरुवातीला दोघांमध्ये सर्व काही सुरळीत सुरू होतं. मात्र लवकरच त्यांच्या नात्यात तणाव वाढला. रामकेशने तिच्या नकळत तिचं आणि इतर 15हून अधिक महिलांचं अश्लील व्हिडिओ शूट केले, अशी माहिती नंतर पोलिसांना मिळाली. अमृताला जेव्हा हे कळालं तेव्हा तिने व्हिडिओ डिलीट करण्याची मागणी केली. मात्र रामकेशने ती मागणी फेटाळलीच नाही, तर तिचा अपमान करण्यासाठी तिच्याबद्दल खोट्या कहाण्या पसरवण्यास सुरुवात केली. त्यामुळे अमृताच्या मनात सुडाची ठिणगी पेटली. या अपमानामुळे संतप्त झालेल्या अमृता पुन्हा तिच्या एक्स बॉयफ्रेंडकडे, जो LPG वितरक होता, परत गेली. तिने त्याला सर्व गोष्टी सांगितली आणि दोघांनी मिळून सूड घेण्याची योजना आखली. त्यात नंतर तिसऱ्या साथीदारालाही सामील करण्यात आले. अमृताने तिच्या फॉरेन्सिक सायन्सच्या अभ्यासाचा उपयोग करून तपासणीची दिशाभूल कशी करावी याचा सविस्तर प्लॅन आखला. तिने गुन्ह्याला अपघाती आग म्हणून दाखवण्यासाठी तेल, तूप आणि अल्कोहोल वाईन वापरण्याची कल्पना मांडली. तिचा एक्स प्रियकर, जो LPG सिलेंडर हाताळण्यात पारंगत होता, त्याने सिलेंडरचा वापर स्फोट घडवण्यासाठी करण्याचा ठरवलं. 5 ऑक्टोबरच्या रात्री तिघेही आरोपी रामकेशच्या फ्लॅटवर गेले. वाद घालून त्याचा गळा दाबून त्याच्यावर प्रहार करून त्याला ठार मारण्यात आलं. मृतदेहावर तेल आणि तूप आणि वाईन ओतण्यात आलं. त्यानंतर गॅस सिलेंडरचं रेग्युलेटर उघडण्यात आलं आणि लायटरने आग लागली. LPG वितरक एक्स बॉयफ्रेंडने गॅसचे प्रमाण मोजून सिलेंडर रामकेशच्या डोक्याजवळ ठेवले, जेणेकरून थोड्या वेळाने स्फोट होईल आणि मृतदेह पूर्णपणे जळून खाक होईल. नेमकं तसंच घडलं. सुमारे 1 तासानंतर सिलेंडरचा स्फोट झाला आणि खोली आगीत जळून खाक झाली. सुरुवातीला पोलिसांनी हे प्रकरण आगीतील अपघात म्हणून नोंदवले. मात्र पोस्टमॉर्टम अहवालात काही विसंगती आढळल्या. शरीरावर गळ्या दाबल्याचे चिन्ह होते. मृत्यू आगीमुळे नाही तर श्वासामुळे झाला, असं पोलिसांच्या समोर आलं. CCTV फुटेजमधील संशयास्पद हालचालीमुळे पोलिसांनी अमृतावर लक्ष केंद्रित केलं. मोबाईल लोकेशन, कॉल रेकॉर्डिंग्स आणि व्यवहाराचा मागोवा घेतल्यानंतर तिचा एक्स प्रियकर आणि साथीदाराची वारंवार संपर्क असल्याचं समोर आलं. अखेरीस 18 ऑक्टोबर रोजी अमृता चौहानला मरोदाबाद येथील अटक करण्यात आली. तिचा एक्स प्रियकर 21 ऑक्टोबर रोजी आणि तिसरा साथीदार 23 ऑक्टोबर रोजी पकडला गेला. पोलिसांनी तिच्या कबुली जबाबामधून संपूर्ण कटकारस्थान उघड केलं. दिल्ली पोलिसांच्या मते या प्रकरणात पूर्वनियोजित खून, पुरावे नष्ट करणे आणि तपासाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला. अमृताने स्वतः कबूल केलं की तिने गुन्ह्याचा सीन अशा प्रकारे तयार केला आहे की तो एखाद्या अपघातासारखा वाटावा. त्यासाठीच तिने तिचे फॉरेन्सिक अभ्यासातील तांत्रिक ज्ञानाचा वापर केला. तर या घटनेबद्दल तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा.